हरी बोल. सर्वांना दंडवत प्रणाम. मैत्रिणींनो, आता आपण आज 37वा श्लोक बघणार आहोत. तर त्या अगोदर आपण प्रार्थनेने आजच्या आपल्या गीतामृतच्या मालिकेला सुरुवात करूया. आजच्या क्लासला वांछाकल ओम अज्ञानतिमिराधास्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आज आपण 37वा श्लोक बघूया की ज्यामध्ये आज भगवंत आपल्याला काय सांगत आहेत. वृष्णीनाम वासुदेवस वृष्णीनाम वासुदेवस्मि पांडवानां धनंजया मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कवी. भाषांतर. वृष्णी वंशीयांमध्ये वासुदेव मी आहे आणि पांडवांमध्ये अर्जुन मी आहे. मुनींमध्ये व्यास मी आहे आणि महान विचारक कवींमध्ये उशना मी आहे. तर खूप सुंदर आहे हा श्लोक. खर तर हा सगळा अध्यायच इतका सुंदर आहे. आता आपला ह्याच्यातले मला वाटतंय 2, 3 आणि 4 फक्त श्लोका राहिलेले आहे. त्याच्यामधले 4 श्लोकांनंतर हा आपला विभूती योग हा सुंदर अध्याय समाप्त होईल. तर इतकं सुंदर म्हणजे आपण आता रोज वेगवेगळे श्लोकांद्वारे त्याचं एक 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 विवेचन ऐकत आहोत. परंतु जेव्हा आपण हा अध्याय पूर्ण असा ओपन करू आणि एका मागोमाग एक ते श्लोकांचं गायन करू तेव्हा ते इतकं सुंदर वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं एक तो सिक्वेन्स येतो त्याच्यामध्ये आणि भगवंतांचं ऐश्वर्य काय आहे हे आपल्याला समजत जातं. तर प्रार्थना करूया आपण भगवंतांना की हे भगवंतांचं ऐश्वर्य, भगवंतांची ही शक्ती, ही आपल्याला ऐश्वर्य हे आपल्याला समजण्यासाठी तेवढी बुद्धी देऊ. म्हणजे असं म्हणतात की भगवंतांचं ऐश्वर्य जे असतं की जसं याचं ह्या अध्यायाचं नाव आहे विभूती योग. तर हे भगवंतांचं जे ऐश्वर्य आहे ते कधी आपण समजू शकतो की त्याच्यासाठी ना एक आध्यात्मिक दृष्टी लागते. एक मिनिट. तर त्याच्यासाठी आध्यात्मिक दृष्टी लागते आपल्याला. आणि ती आध्यात्मिक दृष्टी कशी येऊ शकते आपल्याला, कशा पद्धतीने प्राप्त होऊ शकते, तर त्याला ज्ञानाची आवश्यकता असते. जेव्हा ज्ञानाची आवश्यकता असते, जेव्हा ज्ञान प्राप्त होतं तेव्हा काय होतं की एक आपल्याला तो दृष्टिकोन प्राप्त होतो. आणि जेव्हा असा आध्यात्मिक दृष्टिकोन प्राप्त होतो तेव्हा आपण भगवंतांचं हे ऐश्वर्य काय आहे ते जाणू शकतो. तर या अध्यायामध्ये आपल्याला प्रत्येक श्लोकाद्वारे भगवंत हिंट्स देत आहेत की भगवंत हे कशी शक्तिशाली आहेत, भगवंतांचं ऐश्वर्य काय आहे. आणि वारंवार आपण भगवंतांचं स्मरण करणे म्हणजे भगवंतांचं स्मरण करणे खरं तर हाच आपल्या जीवनाचा उद्देश असावा. आणि हा जीवनाचा शास्त्रही सांगतं की हे आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे की आपण भगवंतांचं स्मरण करणे. मग जेव्हा हे भगवंतांचं स्मरण कधी होईल की जेव्हा भगवंतांची शक्ती काय आहे, भगवंतांचं ऐश्वर्य काय आहे हे याचे हे ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. आणि या ज्ञानाद्वारे या ज्ञान चक्षुंद्वारे आपल्याला आध्यात्मिक दृष्टी प्राप्त होईल. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आपण भगवंतांचं ऐश्वर्य समजू शकतो. श्रीमद भगवद्गीतेत भगवंत एका ठिकाणी म्हणतात ना की जो मला जाणतो, तत्वतः मला जाणतो, तो परत ह्या भौतिक जगामध्ये परत येत नाही. म्हणजे भगवंतांना जाणून घेणे ही किती मोठी गोष्ट आहे. भगवंतांना जाणणे म्हणजे आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होणे हा त्याचा अर्थ आहे. तर आपल्याला सुद्धा हे कधी कधी समजण्यासाठी काही गोष्टी अवघड जातात. तरी आपण प्रार्थना करूया भगवंतांना की हे भगवंतांचं ऐश्वर्य समजण्यासाठी आम्हाला तेवढी शक्ती बुद्धी प्राप्त हो. तर अशा पद्धतीने आपण ह्या श्लोकामध्ये आज बघूया की काय किती म्हणजे काय नेमकं भगवंतांना काय म्हणायचं आहे. तर या ठिकाणी ना वृष्णी नाम हा शब्द येतोय पहिल्या श्लोकामध्ये आणि त्याच्यामध्ये लिहिलेला आहे वृष्णींच्या कुळामध्ये. आता या श्लोकामधून तुम्ही तात्पर्यामध्ये बघा श्रील प्रभुपादांची काय कृपा आहे आपल्यावर. तर याच्यामध्ये वृष्णी नाम म्हणजे वृष्णींच्या कुळामध्ये आणि वासुदेवस्मी म्हणजे वासुदेव म्हणजे द्वारकावासी कृष्ण
असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. वासुदेव म्हणजे कोण? की द्वारकावासी कृष्ण म्हणजे साक्षात भगवंत. मग आता एक विचार करा की जेव्हा भगवंतांच्या शक्तीचा वर्णन येते, तर भगवंतांपासून जी निर्माण होणारी ती भगवंतांची शक्ती, किंवा जे जे आपण आतापर्यंत जे जे श्लोकांचं क्लास ऐकलेले आहेत तुम्ही, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सगळ्यात श्रेष्ठात श्रेष्ठ असणारे भगवंत म्हणतात तो मी आहे. मग ती भगवंतांची शक्ती म्हणून भगवंत त्याचं वर्णन करत आहेत. पण मग भगवंतांची शक्ती ती भगवंतांची विभूती, म्हणजे ते भगवंतांचं ऐश्वर. मग भगवंतच विभूती होऊ शकतात का? नाही. भगवंतांपासून जे काही येतं ती भगवंतांचं ऐश्वर आहे. मग इथे का बरं असं म्हटलेलं आहे की वृष्णी नाम, वृष्णींच्या कुळामध्ये द्वारकावासी म्हणजे वासुदेव मी आहे. मग साक्षात भगवंतच आहेत. मग भगवंत हे भगवंतांचं ऐश्वर कसं होऊ शकतात? तर याच्यामध्ये ना एक खूप सुंदर म्हणजे आपल्याला श्रील प्रभुपादांची ही कृपा आपल्याला दिसते, की प्रभुपादांचे हे जे आपण बघतो की खूप जण म्हणतात की आमच्याकडे खूप पुस्तकं आहेत, श्रीमद भगवद्गीता आमच्याकडे आहे, जरी आपली इस्कॉनची नसेल, कोणाकडे वेगवेगळ्या ह्याची असते, परंतु हा जेव्हा श्लोक वाचतो तेव्हा आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आपण जर त्याचं खोल जाऊन जरा थोडं चिंतन मनन केलं तर हे वासुदेव आहेत, हे स्वतःच भगवंत आहेत. मग हे स्वतःलाच कसं काय स्वतःच्या ऐश्वर्यामध्ये म्हणतात की मी वासुदेव आहे? मग शक्ती आणि शक्तिमानामध्ये अंतर हे दिसलं पाहिजे ना. शक्तिमानापासून शक्ती निर्माण होते. मग इथे भगवंत सर्व सर्व आहेत. मग भगवंत कसं काय स्वतःला त्या शक्तीच्या ह्याच्यामध्ये रूपांतर म्हणजे सांगतायत स्वतःला, हे करतायत. भगवंतांपासून निर्माण होणारी शक्ती असे भगवंत इथे म्हणत नाही. तर इथे ह्या श्लोकामध्ये काय म्हणतायत? वृष्णींच्या कुळामध्ये म्हणजे तात्पर्यामध्ये दिलेलं आहे त्या श्लोकाच्या अर्थामध्ये, शब्दांमध्ये वासुदेव द्वारकाभासी कृष्ण आहेत. परंतु प्रभुपाद आपल्याला खूप सुंदर हे सांगत आहे त्याचा अर्थ. म्हणजे मी या श्लोकाचा जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा मला जाणवलं की अरे आपल्याला अशा आचार्यांची ही जी टीका आहे, जसं श्रील प्रभुपादांचे हे तात्पर्य आहेत, हे आपल्याला किती योग्य ट्रॅकवर ठेवतात आणि योग्य असा आध्यात्मिक दृष्टिकोन देतात. म्हणजे ही भगवंतांची ही काय आहे? कृपा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की याच्यामधून आपण अजून एक बघू शकतो, की वासुदेव कृष्ण श्रीकृष्ण म्हणजे एक सांसारिक दृष्टीने, भौतिक जगाच्या दृष्टीने, की ज्यांना भगवंतांविषयीचं ज्ञान नाहीये, तर त्यांना काय वाटेल की भगवंत म्हणजे एक सांसारिक दृष्टिकोनाने हे कृष्ण आहेत. कृष्ण हे एक व्यक्ती आहे, एक व्यक्तिमत्व आहे. परंतु स्वरूप याच्या दृष्टीने जर विचार केला, तत्वाच्या दृष्टीने, स्वरूपाच्या दृष्टीने जर विचार केला, तर भगवंत हे सर्वे सर्व आहेत. त्यांच्या वरती, त्यांच्या उत्कृष्ट कोणीच नाहीये. तर मग या श्लोकामध्ये श्रील प्रभुपाद आपल्याला काय सांगत आहेत की वासुदेव म्हणजे आपल्याला माहिती, वासुदेव म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं नाव आहे. परंतु आपल्याला श्रील प्रभुपाद इथे खूप छान अर्थ देत आहेत. त्याच्या अगोदर आपण हे बघूया की याच्यामध्ये वासुदेव, धनंजय, व्यास मुनी आणि कवी नामुशना कवी असे चार हे आलेले आहेत. कवी नामुशना म्हणजे हा शब्द शेवटचा, जे कवी हा उच्चार भगवंतांनी केलेला आहे तो शुक्राचार्यांसाठी आहे. म्हणजे वासुदेव, धनंजय, व्यास, शुक्राचार्य अशा चार याच्यावर आपण आज प्रकाश टाकणार आहोत. एकच मिनिट. राधिका. तर याच्यामध्ये आज बघणार आहोत की आपण वासुदेव या शब्दाचा पहिला अर्थ बघणार आहोत, की हे जे वासुदेव आहेत, वासुदेवाचा अर्थ श्रीकृष्ण असा नाहीये. तर हे आपल्याला आपल्याला ही भगवंतांची शक्ती आहे, मात्र ही विभूती आहे. तर ते कसं काय? की बलरामजी जे आहे, त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की वासुदेव या शब्दाचा अर्थ काय, दुसरा शब्द हे भगवंतांचं काय आहे, हे भगवंतांचा ह्याचा अर्थ कृष्ण हा अर्थ नक्कीच नाही. तर प्रभुपाद आपल्याला सांगतात वासुदेव हे दुसरं नाव जे आहे ना ते बलरामजींचं आहे. वासुदेव पुत्र, वासुदेव म्हणजे आपण श्रीकृष्णांना म्हणतो ना वासुदेव पुत्र आहेत ते. मग बलरामजींना पण हे नाम कसं काय प्राप्त होऊ शकतं? बलरामजींना आपण वासुदेव कसं काय म्हणू शकतो? तर जेव्हा देवकीच्या गर्भामध्ये सगळ्यात पहिले जे आले ते बलरामजी आलेले आहेत. आणि देवकीचे पुत्र म्हणून बलरामजी आहेत ऍक्च्युली. पण जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी योग मायेला सांगितलं की तू यांना
यशोदा रोहिणी मातेच्या गर्भामध्ये स्थलांतरित कर. म्हणजे एका गर्भातून दुसऱ्या गर्भामध्ये ते स्थलांतरित झालेले आहेत. म्हणजे खरी माता खरं पाहायला गेलं तर त्यांची देवकीमध्ये, ते सुरुवातीला देवकीमध्ये त्यांच्या देवकीच्या गर्भामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. परंतु जेव्हा योग माया म्हणते की हे खूप, मला हे खूप कठीण आहे, मी कसं काय करू शकते, तर भगवंत म्हणतात की तू माझ्या शक्तीने ते करू शकतेस. आणि भगवंत ते योग मायेला ती शक्ती देते आणि देतात. आणि भगवंत हेही सांगतात की तू जेव्हा हे करशील, या जी बलरामजींना तू रोहिणी मातेच्या गर्भामध्ये स्थलांतरित करशील, त्यावेळेस ती म्हणजे ती एक सेवा ठरेल योगमायेची. आणि याच्यात भगवंत म्हणतात की ह्या सेवेप्रती पूर्ण जगामध्ये तुझं तुझं पूजन केलं जाईल. तर जसं आपण बघतो की दुर्गा देवीचं पूजन हे पूर्ण सगळीकडे पूजन होतं दुर्गा देवीचं. तर ही भगवंतांचा आशीर्वाद आहे योगमायेला. मग आता इमेजिन करा की मग आता ते मूळतः पुत्र कोणाचे आहेत, देवकीचेच आहेत, वसुदेवांचेच आहेत, फक्त ते रोहिणीच्या गर्भामध्ये स्थलांतरित झाले. मग एका भौतिक जगामध्ये जर असं असं होऊ शकतं का हो, एका व्यक्तीच्या दोन माता असू शकतात. आपण काय म्हणतो की एक जन्मदात्री असेल देवकी माता, आणि दुसरी पालन करणारी असेल जशी यशोदामाई. या दोन आई ठरू शकतात, पण जन्मदात्री दोन ठरू शकतात का? तसे आपण बलरामजींच्या उदाहरणामध्ये बघू शकतो की भगवंतांची काय शक्ती आहे. म्हणून हे देवकीचे वसुदेवांचेच पुत्र आहेत, परंतु ते रोहिणीच्या गर्भामध्ये स्थलांतरित केलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांना वासुदेव ह्या नावाने ह्या श्लोकामध्ये उल्लेखलेला आहे. परंतु हा जो म्हणतो आपण, श्लोकांमागे काही गुह्य अर्थ दडलेले असतात. जेव्हा आपण काही वाचतो, वाचन करतो, तेव्हा ते वाचनामध्ये ते शब्द असतात, परंतु काही त्याच्या मागे भावना असतात, काही ज्ञान, इंटेन्शन असतं काही श्लोकांचं, काही उद्देश असतो. आणि तो आपल्याला, तो जो गहन उद्देश जो असतो, जो आपल्याला अदृश्य रूपामध्ये असतो, तो आपल्याला कोण ओपन करून देऊ शकतं, तर आचार्य देऊ शकतात. तर ही श्रील प्रभुपादांची कृपा आहे. नाहीतर हा शब्द वासुदेव, भगवंत आणि भगवंतांची शक्ती, याच्यामध्ये एकत्रित काहीतरी भेद असावा. पण हे जर नसेल तर मग हा आपल्याला श्लोक थोडासा कन्फ्युज करणारा ठरू शकतो. तर ही प्रभुपादांची कृपा आहे की प्रभुपाद आपल्याला किती सुंदररित्या बलराम ह्या शब्दाचा अर्थ, बलराम म्हणजे वासुदेव आहेत या शब्दाचा, म्हणजे ह्या श्लोकामधील या शब्दाचा खूप सुंदर अर्थ तात्पर्यामध्ये सांगत आहेत. तर ही शक्ती भगवंतांची आहे आणि हे भगवंतच करू शकतात. म्हणून भगवंत इथे काय म्हणतात की, हे बघू शकतो की भगवंत म्हणतात की मी वासुदेव आहे. याच्यामध्ये वृष्णी नाम, वृष्णींच्या कुळामध्ये. की आता भगवंतांचे पण वेगवेगळे जे अवतार असतात, की आपण म्हणतो की वामन, असं जसं आता वामन देव आहेत, कपिल देव आहे, यांना काय म्हटलं जातं, आपण भगवद्गीतेच्या मागील काही अध्यायामध्ये मला वाटतं हे वाचलं असेल, वामन आणि कपिल देव हे भगवंतांचे काय आहेत, अवतार म्हणून आपण म्हणतो. मग आता ही भगवंतांची विभूती आहे. तर ही विभूती म्हणून का आपण हे करतो, तर ते भगवंतांच्या अवताराच्या रूपामध्ये आपण त्यांचं काय करू शकतो, ध्यान करू शकतो. म्हणजे साक्षात भगवंत, भगवान श्रीकृष्ण हे साक्षात भगवंत आहेत. परंतु भगवंतांचे जे अवतार येतात, जसं आता मी म्हटलं की वामन आणि कपिल, उदाहरणार्थ हे वामन आणि कपिल हे कोण आहेत, कपिल देव हे भगवंतांपासून निर्माण झालेले अवतार आहेत. म्हणून यांना आपण काय बघू शकतो की यांच्यावर आपण भगवंतांची विभूती, भगवंतांचं ऐश्वर्य म्हणून बघू शकतो. आणि त्यांची त्या रूपामध्ये आपण काय करू शकतो, पूजा किंवा भक्ती करू शकतो. जे काय असेल ते ह्या रूपांमध्ये हे भगवंतांपासून आलेले आहेत. म्हणून ही भगवंतांची शक्ती आहे. तर आता अवतार पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात, की जसं चैतन्य चरितामृत मध्ये चैतन्य महाप्रभू सांगतात की वेगवेगळे जे अवतार आहेत, ते वेगवेगळे अवतार पण कसे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये कुठले किती वेगवेगळे अवतार भगवंत घेत असतात. त्याच्यामध्ये गुण अवतार असतील, पुरुष अवतार आहे, युगा अवतार आहेत, लीला अवतार आहेत, शक्तावेश अवतार आहे, स्वांश अवतार आहे. तर असे हे वेगवेगळे काय आहेत, हे अवतार आहेत. आणि त्या अवतारांमध्ये भगवंत वेगवेगळ्या रूपामध्ये लीला करत असतात. तर त्याच्यामधला ना स्वांश अवतार म्हणून आपण बघूया, आणि शक्तावेश अवतार म्हणजे काय. तर ही भगवंताची शक्ती काय हे समजून घेण्यासाठी आपण थोडं थोडं त्याच्यामध्ये जात आहोत. तर स्वांश अवतार म्हणजे काय, की भगवंतच असतात ते, परंतु ते काय करतात, यथावकाश म्हणजे काही प्रयोजन असेल त्यावेळेसच ते काय करतात, त्यांची शक्ती ती प्रस्तुत करतात. म्हणजे जेव्हा काही उद्देश असेल तर त्या उद्देश असेल तर तेवढ्या काळापुरती ती त्यांची शक्ती काय करतात, प्रकट करतात. विशेष रूपामध्ये ते त्यांची शक्ती प्रकट करत नाहीत. त्याला म्हणतात स्वांश अवतार. आणि शक्तावेश अवतार म्हणजे काय, की काही प्रयोजना करता, म्हणजे काही उद्देश असेल, काही कार्य करायचं असेल,
तर ते काही कार्य करण्यासाठी भगवंत त्या जीवाला शक्ती देतात. म्हणजे त्यांची एखादी क्वालिटी जी आहे ते कार्य पूर्ण करण्यासाठी ती पूर्णतः रूपाने भगवंत त्या जीवामध्ये काय करतात, प्रवेश करतात त्या शक्तीनिशी. म्हणून आपण बघू शकतो म्हणजे भगवंत ती पूर्ण शक्ती त्या जीवाला देतात. की जसं आपण श्रील प्रभुपादांना पण एक शक्तावेश अवतार म्हणून म्हटलं जातं, कारण प्रभुपादांना पण ती एक विशेष रूपाने प्रचारासाठीची काय केलेली होती, ती शक्ती दिलेली होती. मग आता ह्या शक्तावेश अवतारामध्ये आपण बघू शकतो की व्यास देव जे आहेत, की व्यास मुनी आहेत, की ह्याच्यामध्ये पण ह्या श्लोकामध्ये उल्लेख आहे त्यांचा. हे व्यासदेवच पण शक्तावेश अवतारामध्ये देतात, कारण त्यांना ज्ञान देण्याची शक्ती म्हणजे ज्ञान, परिपूर्ण ज्ञान भगवंतांनी त्या एका ह्या अवतारामध्ये भगवंतांनी त्या ह्याला दिलेला आहे, त्या आत्म्याला. म्हणजे आपण बघू शकतो की का स्पेशल काहीतरी पूर्ण करण्यासाठी, एखादं प्रयोजन कार्य पूर्ण करण्यासाठी पूर्ण क्वालिटी, पूर्ण शक्तीनिशी एखादी शक्ती भगवंत त्याला देतात ते कार्य पूर्ण करण्यासाठी. जसं आता आपण अजून व्यासदेव जे आहेत किंवा पृथ्वी महाराज आहेत, कपिल देव आहेत, तर हे जे काय आहेत हे शक्त्यावेश अवतारामध्ये येतात. तर हे आपण बघू शकतो की भगवंत कशा पद्धतीने हे काय करतात, एक स्पेशल अशी शक्ती देतात. जसं व्यासदेवांना पण आता आपण बघितलं की कसं ज्ञान दिलेलं आहे. प्रत्येकाला जसं आपण प्रभुपादांना जर बघितलं तर प्रभुपादांना प्रचाराची शक्ती दिली. व्यासदेवांना आपण बघतो की शक्त्यावेश अवतार म्हणून आपण म्हणतो. तर व्यासदेवांना ज्ञान ज्ञान प्रदान करण्याची शक्ती दिली. म्हणजे एखादी क्वालिटी असते आणि ती क्वालिटी भगवंत काय करतात, त्याला परिपूर्ण रूपामध्ये ती प्रदान करतात. आणि त्यामुळे ते भगवंतांच्या त्या शक्तीमुळे तो जीव जो असतो ते कार्य पूर्ण करू शकतो. परंतु ही शक्ती भगवंत कोणाला देतात हे साहजिकच आहे की जे भगवंतांचे जे कोण आहेत, जे विशुद्ध भक्त आहेत, अशा यांनाच भगवंत ती शक्ती देतात. तर आता दुसरा ह्याच्यामधला आपण वासुदेव ह्या शब्दाचा अर्थ बघितला, की म्हणून भगवंत म्हणतात की सगळ्यांमध्ये वासुदेव मी आहे. वृष्णीवंश म्हणजे सर्वात श्रेष्ठ वासुदेव कोण आहेत, आणि त्या वासुदेवांमध्ये मी आहे. आणि वासुदेव ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला प्रभुपादांनी सांगितलेला आहे बलराम. बलराम ही भगवंतांची काय आहे, शक्ती आहे. आणि म्हणून भगवंत श्रील प्रभुपाद आपल्याला हा दुसरा अर्थ आहे की इथे सांगत आहे. अजून दुसरा आहे त्याच्यामध्ये काय आहे, धनंजय. की मी पांडवांमध्ये मी अर्जुन मी आहे. तर पांडवांमध्ये मी अर्जुन आहे, की अर्जुन सगळ्यांनाच माहित आहे की अर्जुन सगळ्यात महत्वाचा, अर्जुन भगवंतांचा अतिशय जिवलग मित्र होता. आणि भगवंतही तेवढा प्रतिसाद त्याला देत होते, कारण तेवढी भक्ती अर्जुनाची त्यांच्यामध्ये होती, भगवंतांमध्ये होती. परंतु हा अर्जुन, भगवंत का म्हणत आहेत की पांडवांमध्ये मी अर्जुन आहे म्हणून, तर हा अर्जुन हा जबरदस्त असा योद्धा होता. दुसरी गोष्ट म्हणजे अर्जुन म्हणजे एकदम अर्जुनाच्या आश्रयाला जर गेलं तर परफेक्ट आश्रय आपण म्हणू शकतो. की जसं आपल्याला जर काही गरज असेल, काही जीवनामध्ये काही संकट आलं, तर आपल्याला काही व्यक्तींविषयी श्रद्धा असते, विश्वास असतो की नाही, ह्या व्यक्तीकडे आपण गेलो तर आपल्याला नक्कीच काहीतरी आश्रय मिळेल, आधार मिळेल, ही आशा आपल्याला असते. तसे आपण बघू शकतो की अर्जुनाच्या चरित्रामध्ये सुद्धा, चारित्र्यामध्ये सुद्धा अर्जुनाचा जो कोणी आश्रय घेत होता, तो परफेक्ट आश्रय त्याच्यासाठी तो असायचा. की जसं आता ह्याच्यामध्ये बघू की एखादं युद्ध करायचं असेल, तर ते युद्ध जर करायचं म्हटलं आणि चला चला आता अर्जुन आहे या युद्धामध्ये, असं म्हटलं की एकदम रिलॅक्स व्हायचे सगळेजण, की हात म्हणजे अर्जुनाच्या पार्टीचे, की आता अर्जुन आहे ना म्हटल्यानंतर आपण हे युद्ध जिंकणार. म्हणजे अर्जुन आपण बघू शकतो की एक परफेक्ट आश्रय जे आहे अर्जुनाच्या ठिकाणी आपण बघू शकतो, हा एक गुण होता. म्हणजे जे अर्जुनाला जे भीष्मदेव आहेत, द्रोणाचार्य आहेत, भीष्म द्रोणाचार्य हे महाभारतामध्ये आपण बघतो की कौरवांच्या बाजूने गेले, परंतु भीष्मांना म्हणजे असतं की अर्जुन हा त्यांच्यापेक्षाही शक्तिशाली, सक्षम आहे त्यांच्यापेक्षाही, हे भीष्मांना माहित असतं. द्रोणाचार्यांना पण ही गोष्ट माहित असते. म्हणजे ही काय आहे, ही अर्जुनाची शक्ती आहे. आणि हे अर्जुनाला कोणामुळे मिळालेलं आहे, भगवंतांमुळे मिळालेलं आहे. म्हणून भगवंत काय म्हणत असं आहेत की हा धनंजय म्हणजे हा अर्जुन माझं काय आहे, ऐश्वर्य आहे. हे एक ऐश्वर्याचं रूप आहे. ऐश्वर्य. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्जुनाचं एक सगळे योद्धा तर आहे, पण एक महान कोण आहे, अर्जुन क्षत्रिय आहे. तर हा क्षत्रिय जो आहे, तर क्षत्रिय म्हणजे कोण, क्षत्रिय म्हणजे कोण, की ज्याच्यामध्ये एकदम पूर्णतेने वीरता आहे, धैर्य आहे, ब्राह्मणांना संरक्षण देणारे आणि सगळ्यांची रक्षा देणारे, म्हणजे सगळ्यांना त्यांचा प्रजेला आश्रय वाटणारे, हे सगळे गुण एका क्षत्रियामध्ये असतात. आणि ते सर्व गुण काय आहेत, ते अर्जुनामध्ये होते. आणि दुसरा अर्जुनाचा अजून एक अर्थ काय होत आहे, की अर्जुन म्हणजे अतिसभ्य पुरुष. हा एक अर्जुनाचा अर्थ होत आहे. अतिसभ्य पुरुष म्हणजे की अर्जुनाने पूर्ण स्वतःच्या इंद्रियांना नियंत्रित केलेलं आहे.
इंद्रियांना कंट्रोल केलेला आहे. म्हणून अर्जुनाचा हा एक दुसरा एक अर्थ होतो. म्हणून भगवंत ह्या ठिकाणी काय म्हणत आहेत की पांडवांमध्ये मी कोण आहे, धनंजय आहे. म्हणजे पांडवांमध्ये पण पांडव तर सर्वश्रेष्ठ भक्त आहेत भगवंतांचे, पण त्याच्यामध्ये पण अर्जुनाचा भगवंत इथे उल्लेख करत आहेत. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो सर्वातलं सर्वोत्तम आणि त्याच्यामधलं पण एकदम त्याच्या वरच्या स्तरावरचं, तर हे भगवंतांची काय आहे, ही विभूती आहे. तर अर्जुनाला आपण बद्रीनाथला गेल्यानंतर तिथे नर नारायण आहेत ना, तर आपण ज्यातले असं म्हणतात की नर जे आहेत ते अर्जुन आहेत आणि नारायण म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. तसं पाहायला गेलं तर भगवंतांचे जे अवतार असतात, भगवंत जे ते विष्णू तत्वामध्ये मोडतात, वेगवेगळे हे असतात अवतार त्याचे त्या त्या तत्वामध्ये. आणि अर्जुन जर विचार केला तर जीव तत्वामध्ये मोडतोय, अंश तत्व. म्हणजे आपण जीव काय आहेत, भगवंतांचे अंश आहोत आपण, पण आपल्यामध्ये ते गुण आहेत का, ते नगण्य रूपामध्ये आहेत. परंतु तरी इथे नर नारायण रूपामध्ये अर्जुनाची काय केली जाते, आपण बघू शकतो की भगवंताची नर नारायण किंवा भगवंतांच्या बरोबर ते स्थानी आहेत भगवंतांच्या. म्हणजे ह्याच्यात हे लघु भागवतामृत मध्ये उल्लेख केलेला आहे. म्हणून अर्जुनाला हा भगवंतांचाच एक अवतार मानलं जातं. मग नर नारायण रूपामध्ये आपण कसं काय अर्जुनाची पूजा करू शकतो, तर हे लघु भागवतम मध्ये याचा उल्लेख आलेला आहे. म्हणून आपण बघू शकतो की जीव तत्व म्हणजे जीव तत्वामध्ये नर नर नारायण म्हणजे सत्ता विष्णू तत्वामध्ये आहेत, परंतु नर म्हणजे कोण, अर्जुन विष्णू जीव तत्वामध्ये आहे. परंतु तरी मुख्य रूपामध्ये काय केली जाते, तिथे यांची पूजा केली जाते. अर्जुनाची त्या रूपामध्ये बद्रीनाथला ही पूजा केली जाते. तर अशा पद्धतीने भगवंत म्हणून इथे म्हणत आहे की मी कोण आहे, अर्जुन आहे पांडवांमध्ये. दुसरा एक आता याच्यामध्ये येत आहे, तिसरा ह्याच्यामध्ये की मी कोण आहे, तिसरं भगवंत म्हणताय मुनींमध्ये व्यास मी आहे. व्यास म्हणजे कोणाला म्हणतात, मुनी. मुनी म्हणजे काय की जे मननशील असतात, मनन करतात, त्यांना म्हणतात मुनी. आणि त्या मुनींमध्ये म्हणजे कल्पना करा, मुनी हा शब्द सुद्धा किती उच्च ह्याच्यावरचा आहे, त्याचा त्याचा अर्थ आणि तो किती उच्च स्तरावरचा आहे. मुनी म्हणजे मननशील असणारे. आणि त्या मुनींमध्ये पण भगवंत काय म्हणत आहेत, मी व्यासदेव आहे. तर हे व्यासदेव जे आहेत हे कोण आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत. म्हणजे जे असे म्हणजे असे बाकीचे मुनी या, असं भगवंत इथे काय म्हणतात, मुनींमध्ये म्हणजे बाकीच्या मुनींसारखे नाही, तर व्यासदेवांसारखे. म्हणजे जे समाधिस्थ म्हणजे ज्यांनी भगवंतांच्या ज्या काही लीला लिहिलेल्या आहेत, त्या साक्षात भगवंतांच्या लीला काय झालेल्या आहेत, त्यांना साक्षात त्या दिसलेल्या आहेत. म्हणजे वेदांमध्ये आपल्याला व्यासदेवांची, मी त्याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु सगळ्यांना माहित आहे की व्यासदेवांनी 4 वेद लिहिले, त्याचे 4 म्हणजे 4 मार्ग वेद उपनिषद लिहिले, त्याच्या 4 भागांमध्ये त्याचं वर्गीकरण केलं, हे व्यासदेवांचं कार्य आहे. व्यासदेवांनी म्हणजे किती गोष्टी आपल्याला प्रदान केल्या, वेगवेगळ्या रामायण असेल, महाभारत असेल, हे सर्व काही दिलं. परंतु ते व्यासदेवच काय होत होते, कुठेतरी समाधानी नव्हते. म्हणजे त्यांना कुठेतरी समाधान प्राप्त होत नव्हतं या गोष्टींचं, की आपण एवढं सगळं लिखाण केलेलं आहे, एवढं साहित्य लिहिलेलं आहे आध्यात्मिक, पण तरीही कुठेतरी मनाला एक कुठेतरी एक असमाधानाची भावना आहे त्यांच्या हृदयामध्ये. म्हणून मग भगवंत म्हणजे नारद मुनी जे आहेत त्यांचे गुरु नारद मुनी तिथे प्रकट होतात आणि मग नारद मुनी त्यांना सांगतात की तुम्ही लिहिलेलं आहे हे सगळं, परंतु त्याच्यामध्ये भगवंतांचं जे गुणगान केलेलं आहे ते पूर्ण रूपामध्ये केलेलं नाही. जसं महाभारत लिहिलेलं आहे भगवंतांनी, व्यासदेवांनी सॉरी, परंतु त्याच्यामध्येच काही भगवद्गीता पण येते. परंतु नारद मुनी इथे काय म्हणत आहेत की तुम्ही गुणगान केलंय, परंतु ते मुक्त स्वरूपात केलेलं नाही, पूर्ण मुक्त स्वरूपामध्ये. आणि म्हणून ते म्हणतात की तुम्ही हे सॅटिस्फाईड होऊ शकत नाही, की जसं जे कमी बुद्धीचे लोक असतात, जे वेद वाचू शकत नाहीत, म्हणजे त्याचं हे करू शकत नाही, ज्ञान घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी त्यांनी महाभारताची रचना केली. म्हणजे प्रत्येकासाठी त्यांनी काही ना काही विचार केला की यांच्यासाठी हे ज्ञान सोपं राहील स्वीकारण्यासाठी, ब्राह्मणांना हे सोपं राहील. परंतु तरीही त्यांना समाधान झालं नाही. म्हणजे जेव्हा नारद मुनींनी त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा, पूर्ण रूपामध्ये भगवंतांचं, पूर्ण मुक्त रूपामध्ये भगवंतांचं काय करा, गुणगान करा. आणि मग त्याच्यातून श्रीमद भागवतमची रचना त्यांच्याकडून झाली. तर आता ही श्रीमद भागवतमची रचना जी झाली, तर ती काय अशी थोडीच आहे का, काहीतरी कवी आहेत ते आणि त्यांनी काहीतरी कविता म्हणजे कवी करतात, कवी जे असतात ते मनोकल्पित असं काहीतरी हे थिंकिंग करतात आणि त्याप्रमाणे ती कविता लिहितात. तसं इथे तसं नाहीये.
त्या समाधीमध्ये जाऊन त्यांनी ती श्रीमद भागवतम लिहिलेलं आहे आणि ते संकलित केलेलं आहे. की जसं एखादा वाल्मिकी ऋषींचं पण एक उदाहरण आहे की त्याच्यामध्ये असं वर्णन आहे की रामायण व्हायच्या अगोदरच त्यांनी ते रामायण लिहिलं होतं. म्हणजे भगवंता श्रीरामांच्या अगोदरच त्यांनी ते रामायण ते श्लोका लिहून काढले होते, फक्त प्रकट रूपामध्ये ते नंतर आलं. म्हणजे जसा एखादा पिक्चर कसा असतो, आपण 3 तासाचा कसा आपण बघतो, भर 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 ती रील पुढे 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 जात असते, तसे हे श्रीमद भागवतमचं ज्ञान वेदव्यास ऋषी ज्यांना आहे त्यांना ते प्रकट झालेलं आहे त्यांच्या हृदयामध्ये. आणि त्या पद्धतीने त्यांनी ते काय केलेले आहे, ते लिहित लिहित गेलेले आहे. तर हे व्यासदेवांवरची ही भगवंतांची ही काय आहे, कृपा आहे. आणि म्हणून आज तो पूर्ण रूपामध्ये जेव्हा त्यांनी श्रीमद भागवतम लिहिलं, तेव्हा ते पूर्ण रूपामध्ये तो जो आनंद त्यांना त्याचा काय झाला, प्राप्त झाला. म्हणून याच्यातून आपण शिकू शकतो की हे एक सगळ्यात मोठा बोध घेऊ शकतो की आपण आयुष्यामध्ये कितीही गोष्टी करू दे, कितीही सुखाच्या मागे धावू दे, परंतु जोपर्यंत आपण हरिनाम, भगवंतांची भक्ती, वैष्णव यांचा संग घेणार नाही आणि जोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने भगवंतांचं गुणगान करणार नाही, तोपर्यंत आपल्या जीवनाला पूर्णत्व प्राप्त होणार नाही. तोपर्यंत आपण नुसता ह्या फेऱ्यांमध्ये काय करतोय, आज सुख उद्या दुःख, आज संकट उद्या काहीतरी चांगला दिवस, आज आनंद उद्या दुःख, म्हणजे हे चक्र आपलं चालूच राहणार आहे. म्हणजे कधी कधी असा जर आपण विचार केला, आपण असं एका जागेवर जर बसलो, तर खरोखर आपल्या आयुष्याचं आपण मनन करायला पाहिजे. आयुष्यातल्या काही जे दिवस गेले, आपण किती वेळा आपण असं असं काय म्हणतो, भरडले जातोय ह्याच्यामध्ये, त्या ह्याच्यामध्ये कसं म्हणतात, त्या ह्याच्यामध्ये चिक्कीमध्ये टाकल्या कसं पिसून निघतो, तसं आपण खरे तर पिसून निघतोय, परंतु आपल्याला काय आहे, आपल्याला याची जाणीव होत नाहीये. म्हणून याच्यातून आपण शिकू शकतो की आपल्या आयुष्यामध्ये आपण कितीही ऐश्वर्य प्राप्त करू दे, कितीही मान सन्मान प्राप्त करू दे, परंतु त्याला भगवंतांचा, आपल्या भक्तिमय जीवनाचा स्पर्श जर नसेल, तर ते आपल्याला कधीही समाधान देऊ शकत नाही. काही काळापुरता एक क्षणिक आनंद आपल्याला त्यात मिळेल, परंतु खऱ्या अर्थाने जो आध्यात्मिक जो आनंद आपल्याला प्राप्त करायचा आहे, तो आपल्याला तोच जेव्हा प्राप्त होईल, तेव्हाच आपल्याला या जीवनातल्या ह्या ज्या काही आपल्या रोजच्या जीवनातले जे काही संकट आहेत ते आपल्याला स्पर्श करू शकत नाही. तर हे पण आपण वेदव्यासांच्या चरित्रातून बघू शकतो. आणि आज त्यांचं एवढं मोठं हे आहे कार्यवेस व्यासदेवांचं, की शिष्य परंपरा त्यांच्याद्वारे निर्मित झाली, कारण भगवंतांनी हे ज्ञान शिष्य परंपरेद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि म्हणून आता व्यासदेवांची एक व्यासदेव म्हणजे एका गुरुचं कार्य करतात, म्हणून आपली जी गुरुपौर्णिमेचा जो उत्सव असतो, तो व्यासदेवांच्या त्या आविर्भाव दिनाच्या दिवशी आपण काय करतो, आपण तो साजरा केला जातो. म्हणून जेव्हा आपण श्रीमद भागवतम ऐकतो, श्रीमद भगवद्गीता ऐकतो, कुठल्याही शास्त्रांच्या कथा ऐकतो, तेव्हा त्या काय आहेत, ते व्यास देवांचा महाप्रसाद आहे, म्हणजे त्यांचं उच्चिष्ट आहे. जसं आपण म्हणतो ना की जर एखादा पेरू असेल किंवा फळ असेल आणि त्याला जर पोपटाने खाल्लं, तर आपण काय म्हणतो की तो अजून चविष्ट लागतो, टेस्टी लागतो तो अजून, असं म्हणतात ना. मग तसंच आचार्यांच्या मुखातून ज्या कथा येतात, जे ज्ञान प्रकट होतं आणि ते आपण वारंवार वारंवार आपण श्रवण करतो, तेव्हा ते काय होतं, ते आपल्या हृदयापर्यंत जातं आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाची काय होत असते, प्राप्ती होत असते. तर हे भगवंतांचा काय आहे, शक्तावेश अवतार आहे. जसं व्यासदेवांना त्यांनी ज्ञान दिलं, परशुरामांचा पण आपण बघू शकतो की शक्तावेश अवतार आहे. परशुरामांना काय दिलं त्यांनी, वीरता दिली, शक्ती दिली, वीरता दिली. परशुराम आपण बघितलं की किती वीर होते. दुसरं म्हणजे बुद्ध आहेत, गौतम बुद्ध, ते पण शक्तावेश अवतार आहेत. त्यांना भगवंतांनी काय दिलं, दयाळूपणा, म्हणजे त्यांनी किती गौतम बुद्धांमध्ये प्रत्येक जीवाप्रती, प्रत्येक प्राणी मात्रांप्रती हृदयामध्ये करुणा होती. तर तो दयाळूपणाचा जो गुण आहे तो भगवंतांनी दिला. म्हणून हे कुठलं तरी जसं ज्ञान, वीरता, दयाळू, करुणा, म्हणजे असे एक एक एखादी क्वालिटी जी भगवंतांची असती, ती शक्ती भगवंत त्या जीवाला देतात आणि ते त्या ज्याच्यामध्ये येतात त्याला म्हणतो आपण की शक्तावेश अवतार. तर ही व्यासदेवांची आपल्याला काय आहे, ही कृपा आहे. आणि म्हणून भगवंत इथे काय म्हणत आहेत, की सगळ्या मुनींमध्ये व्यासदेव मी आहे. तर ही व्यासदेवांची ही शक्ती आहे आणि व्यासदेवांची ही शक्ती आहे म्हणजे ही भगवंतांची कोण आहे, ही विभूती आहे. तर याच्यामध्ये अजून एक आता हे आलेलं आहे, दुसरं म्हणजे चौथा एक आहे, कवी ना मुशना कवी, म्हणजे कोण, की भगवंत काय म्हणत आहे तिथे, सर्व विचारकांमध्ये उशना म्हणजे शुक्राचार्य. शुक्राचार्य म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शुक्राचार्य हे कोणाचे गुरु आहेत, दैत्यांचे गुरु आहेत. तर हे शुक्राचार्य ते म्हणतात की मी आहे. तर हे शुक्राचार्यांचं का बरं इथे हे दिलेलं आहे, वर्णन केलेलं आहे.
तर हे जे शुक्राचार्य आहेत, की हे कोण आहेत, म्हणजे ह्यांचा जर आपल्याला हे शुक्राचार्य जे आहेत, जेव्हा वामनदेव वामनदेव बटूच्या रूपामध्ये जेव्हा त्यांच्याकडे जातात, सॉरी मी विसरले, बळी महाराजांकडे जातात. बळी महाराजांकडे जेव्हा जातात वामनदेव, त्यावेळेस आपल्याला ती लीला माहिती आहे भगवंतांची. म्हणजे जे हे शुक्राचार्य हे कशाचं प्रतिनिधित्व करतात, त्याच्यातला सूक्ष्म अर्थ शोधून काढणे म्हणजे शुक्राचार्य. शुक्राचार्यांचं नाव इथे भगवंतांनी का घेतलेलं आहे, तर अति एखाद्या गोष्टीमध्ये काही बघण्यासाठी किंवा काही गोष्ट त्यातली शोधण्यासाठी त्याच्यामध्ये काय लागतं, एकदम सूक्ष्म स्वरूपामध्ये ती बुद्धी लागते. जेव्हा एखाद्याला आपण म्हणतो ना, की एखादा सूक्ष्म अर्थ पण शोधून काढतो एखादी व्यक्ती, तर आपण म्हणतो ना किती हुशार आहे, किती बुद्धिमान आहे. मग इथे शुक्राचार्य म्हणजे कसे होते, अतिशय सूक्ष्म अर्थ काढणारे आणि अतिशय बुद्धिमान होते. तर हे सूक्ष्म स्तरावर विचार करणाऱ्या व्यक्तीला म्हणतात शुक्राचार्य. की जसं जेव्हा शुक्राचार्य आणि बली महाराज बसलेले होते, वामनदेव तिथे येतात. तर हे वामनदेव जेव्हा तिथे येतात बटूच्या रूपामध्ये, आणि ते काहीच म्हणत नाहीत, म्हणजे ते त्यांनी कुठे दाखवले की मी भगवंत आहे, मी भगवंतांची साक्षात मी ते रूप घेऊन, असं कुठलंही काही, एक साधारण एका वामन बटूच्या रूपामध्ये, ब्राह्मणाच्या रूपामध्ये ते बली महाराजांकडे येतात. पण जेव्हा ते बली महाराजांकडे येतात तेव्हा ते काय म्हणतात, मला फक्त 3 पावलं तुम्ही द्या. आणि हे बली महाराजांच्या लक्षात येते, पण शुक्राचार्य जे असतात, शुक्राचार्यांच्या हे बरोबर लक्षात येते की हे विष्णू आहेत म्हणून, हे ब्राह्मणाचं रूप घेऊन फसवण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये बघू शकतो की सूक्ष्म बुद्धी, म्हणजे एकदम काय म्हणतात, बुद्धीचं एकदम तीव्रता आपण म्हणू शकतो, एकदम तेज, बुद्धीचं तेज जे आहे ते शुक्राचार्यांमध्ये होतं. म्हणून भगवंत इथे म्हणत आहेत की त्या कवींमध्ये, उशना हा शब्द म्हणजे काय, की त्याच्यामध्ये मी कोण आहे, शुक्राचार्य आहे. तर हे आपण बघू शकतो. म्हणून भगवंत प्रत्येकामध्ये, जरी आपल्याला कधी मला वाटतं खैरे माताजींनी मागच्या वेळेस प्रश्न विचारला होता की प्राण्यांविषयी, की सिंहामध्ये सिंह तर हा मांसाहारी आहे ना, आपण कसं म्हणायचं, तर त्याला तो हे आहे. तर या उदाहरणामध्ये सुद्धा आपण बघू शकतो ते दैत्य गुरु आहेत शुक्राचार्य, परंतु त्या शुक्राचार्यामधली जी तीव्र बुद्धी आहे, जी सूक्ष्म बुद्धी आहे, त्या बुद्धीचं जे ज्ञान, म्हणजे जी बुद्धिमत्ता आहे, त्याला भगवंत म्हणतायत की तो मी आहे, म्हणजे तो शुक्राचार्य मी आहे. तर हे आपण समजून घेण्यासाठी भगवंत आपल्याला हे काय करतायत, हे वेगवेगळी उदाहरणं देत आहेत की भगवंतांची शक्ती काय आहे याची आपल्याला जाणीव व्हावी. तर अशा पद्धतीने आज आपण बघितलं की वासुदेव, धनंजय, व्यासदेव आणि चौथे म्हणजे शुक्राचार्य, याच्यावर भगवंतांनी कशा पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे की ह्या सर्वांच्यात मी श्रेष्ठ आहे. तर आपण थोडंसं 1-2 मिनिटाचं तात्पर्य आहे ते वाचूया, म्हणजे अजून तुमच्या लक्षात येईल. श्री प्रभुपाद आपल्याला काय सांगत आहे. श्रीकृष्ण आदी पुरुष भगवान आहेत आणि बलदेव हे त्यांचे प्रथम विस्तारित रूप आहेत. श्रीकृष्ण आणि बलदेव हे दोघेही वासुदेव पुत्र म्हणून अवतीर्ण झाले. यास्तव या दोघांनाही वासुदेव म्हणता येते. म्हणजे जसं प्रभुपादांनी मी म्हटलं की आपल्याला एक सुंदर अर्थ याच्यामध्ये दिलेला आहे. दुसऱ्या दृष्टीने विचार केल्यास श्रीकृष्ण कधीच वृंदावन सोडून जात नसल्यामुळे इतरत्र आढळणारी त्यांची रूपे म्हणजे त्यांचे विस्तारच होय, म्हणजे भगवंतांपासून आलेले. वासुदेव हा श्रीकृष्णांचाच निकटस्थ अंश असल्यामुळे वासुदेव आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. आपण जाणले पाहिजे की श्रीमद भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये उल्लेख केलेला वासुदेव आणि म्हणजे बलदेव किंवा बलराम आहे, कारण सर्व अवतारांचा उगम त्यांच्यापासून होतो, म्हणून तो वासुदेवांचीही एकमात्र उगमस्थान आहे. भगवंतांच्या निकटस्थ विस्तारांना स्वांश म्हणतात आणि अन्य विस्तारांना विभिनांश असे म्हणतात. आपण स्वांश आणि शक्त्यावेश अवताराविषयी बघितलं. पांडुपुत्रांमध्ये अर्जुन हा धनंजय म्हणून विख्यात आहे. तो नरोत्तम आहे आणि म्हणून तो श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे. मुनींमध्ये व्यासदेव सर्वश्रेष्ठ आहेत, कारण कलियुगातील जनसामान्यांसाठी त्यांनी वेदांचे अनेक प्रकार विश्लेषण केले. व्यासदेव हे श्रीकृष्णांचेच अवतार म्हणून मानले जातात. की जसं कलियुगातल्या म्हणजे आज व्यासदेवांनी आपल्याला हे सगळं साहित्य दिलं आध्यात्मिक, म्हणून आज आपण हे ज्ञान प्राप्त करू शकतो. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की ही दयाभाव हा व्यासदेवांमध्ये आहे. यास्तव व्यासदेव हे श्रीकृष्णांचेच रूप आहे. कोणत्याही विषयाचे सखोल चिंतन करू शकणाऱ्या व्यक्तींना कवी असे म्हणतात.
कवींमध्ये उशना अर्थात शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु होते. ते अत्यंत बुद्धिमान आणि दूरदर्शी राजकारणी होते. याप्रमाणे शुक्राचार्य म्हणजे श्रीकृष्णांचीच आणखी एक विभूती आहे. तर अशा पद्धतीने प्रभुपादांनी आपल्याला हे तात्पर्यामध्येही सांगितलेलं आहे. तर थँक्यू. आशा करते की तुम्हाला समजलं असेल, काही मी माझ्याकडून प्रयत्न केला. तर कोणाला काही याच्यावर प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न काय असेल तर विचारू शकता. तर उद्या आपलं नित्यसखी माताजींचा क्लास आहे. तर उद्याचा श्लोकही छान आहे की अराजकतेचे दमन करणाऱ्या सर्व साधनांमध्ये दंड मी आहे आणि विजयेच्छू पुरुषांची नीती मी आहे. रहस्यांमधील मौन मी आहे आणि ज्ञानी जनांमध्ये ज्ञान मी आहे. खूप सुंदर श्लोक आहे. आणि मैत्रिणींनो, हा अध्याय पण आपला संपत आलेला आहे. तर हे खरंच म्हणजे ऐकतानाही नक्कीच तुम्हालाही खूप आनंददायी वाटत असेल आणि हे ज्ञान प्रदान करणार असेल. परंतु आम्हालाही या श्लोकांचा अभ्यास करताना म्हणजे खूप छान वाटत होतं आणि हे वारंवार वारंवार असं वाटतंय की श्रवण करावं. तर उद्याही सगळ्याजणी जॉईन करा. आणि अजून एक होतं की उद्या गुरुवारी मंदिरामध्ये आपल्या राधा गोपीनाथ मंदिरामधील वरिष्ठ वैष्णवी विशाखा प्रिया माताजी तर यांचा क्लास ठेवलेला आहे 6:30 वाजता. तर सर्वजणींना विनंती आहे की उद्या त्या निमित्ताने आपण सगळ्याजणी एकत्र येऊन भेटू. कीर्तन, प्रसाद आणि क्लास आहे. तर सर तुम्ही तुमच्या मैत्रिणींनाही महिला दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम म्हणजे व्याख्यान ठेवलेला आहे. तर तुमच्या कोणी फ्रेंड सर्कल मधील नवीन मैत्रिणी असतील, मुली असतील कॉलेजच्या, म्हणजे युवतींसाठी महिलांसाठी ठेवलेला आहे. तर त्यांनाही हे मेसेज द्या आणि उद्याही नक्की उपस्थित राहा संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी. थँक्यू सो मच. माताजी हे चेंज करा सेटिंग. थँक्यू संधी शक्ती माताजी. कोणाला प्रश्न असतील तर आपण घेऊ शकतो, नाहीतर मग आपण थांबूया. चालेल माताजी, काही प्रश्न दिसतील कोणाला? हो चालेल थांबूयात. हो, ओके. बोल.